नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। मखाने घेतलेले आहेत, खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, खारीक पावडर घेतलेली आहे, खारीक पावडर घरीच बनवलेली आहे, गूळ घेतलेला आहे चिरून आणि ड्रायफ्रूट आणि आपल्याला तूप सुद्धा लागेल। कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपण मखाने आता भाजून, कारण मखाने कसे ना एकदम सादळलेले असतात सुरुवातीला, हे त्याच्यानंतर थोडेसे आपण त्याला क्रिस्पी करून घेऊयात। सुरुवातीला मी फुल गॅस केलेला होता, आता त्याच्यानंतर कढई चांगली तापली त्याच्यामुळे मी आता मंद गॅस करून मखाने सर्व भाजून घेणार आहे। या बीला लागलेलं जे टरफल असतं ना, हे सुद्धा असं काढून घ्यायचं। हे काय असं मखाने क्रिस्पी व्हायला लागले की ते टरफल पटकन निघतात। पहा, आपल्याला मखाने भाजण्यासाठी 6 ते 7 मिनिट लागले लो ते मीडियम गॅसवरती। पहा, मखाने छान आता क्रिस्पी झालेले आहेत। हे पहा, ते आता आपण काढून घेऊयात आणि थंड करून घेऊ। आता आपण खोबरं परतून घेऊयात। तांबूस रंग येईस्तोपर्यंत आणि क्रिस्पी होईस्तोपर्यंत आपण खोबरं परतून घेऊयात। हे पहा, खोबरं छान असं परतून पण झालेलं आहे। थोडंसं तूप टाकून घेऊया त्याच्यात। याच्यामध्ये ड्रायफ्रूट परतून घेऊ, टाकून घेऊयात, कारण ड्रायफ्रूट बरोबर मनुके टाकले तर लगेचच करपतात, म्हणून ते नंतर टाकलेले आहेत। आता आपण खारीक पावडर परतून घेऊयात। मी त्याच्यामध्ये खोबरं पण आहे। खारीक जास्त परतायची नाही, 1 ते 2 मिनिट आपण फक्त परतून घेणार आहोत, त्याच्यामुळे अशी खारीक मऊ पण होते आणि खारीक परतली ना की लाडू पण बरेच दिवस टिकतात। पहा, न परतता खारीक वगैरे टाकली किंवा खोबरं तर ते लाडू जास्त दिवस टिकत पण नाही, त्याच्यामुळे तुपामध्ये असं छान असं परतून घ्यायचे। हे पहा, खारीक आपण 1 ते 2 मिनिट छान परतून घेतलेली आहे, ती आता आपण काढून घेऊयात। मखाने परतलेले छान आता थंड पण झालेले आहेत। मखाने मिक्सरला पूड करून घेऊयात। मिक्सरला छान अशी पूड तयार झालेली आहे त्याची। आता अशाच पद्धतीने आपण सर्व मखाने बारीक करून घेऊयात। मिक्सरला पण छान असं बारीक झालेलं आहे। सर्व मखाने आता बारीक करून झालेले आहेत। आता मिक्सरला आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेऊयात। हे पहा, ड्रायफ्रूट सुद्धा छान बारीक झालेले आहेत। खारीक पावडर आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊ। खारीक पावडर आणि खोबरं छान बारीक झालेले आहे, ते आता आपण काढून घेऊयात। हे सर्व आता आपलं बारीक करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊयात, गूळ टाकून घेणार आहोत। एकदम मंद गॅसवरती गूळ आपण वितळून घेणार आहोत। हे पहा, गूळ वितळलेला आहे। आता आपण त्या मिश्रणावरती टाकून घेऊयात। याला सुरुवातीला हात न लावता उलटण्याने मिक्स करून घ्यायचं। गरम आहे त्याच्यामुळे आपण नंतर हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला उलटण्याने
मिक्स करून घेऊयात. मखाण्यांमुळे शरीराला आपल्या फायबर, कॅल्शियम, लोह, हा लाडू शरीरासाठी खूप उपयोगी आहे. अर्धा किलो मखाणे घेतले होते. त्याच्यासाठी 1 वाटी खारीक पावडर घेतली, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी किसलेलं खोबरं. हे प्रमाण अगदी बरोबर आहे पहा. आता आपण हे मिक्सरला पुन्हा बारीक करून याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊयात, म्हणजे याला बाइंडिंग येईल. नंतर मग लाडू वळून घेऊयात. हे पहा, याच्यामध्ये आपण थोडं थोडं असं तूप टाकून हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. सर्व मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. असे आपले लाडू वळून होतात. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू आता वळून घेऊयात. आपले मखाना लाडू सर्व तयार झालेले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.